पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांचा पट सजलेला असताना प्रचारात अनेक मुद्दे पुढे यायला लागलेत। त्यातला एक प्रमुख मुद्दा म्हणजे अनधिकृत बांधकामाचा। लोकसभा विधानसभा निवडणुकीत हा प्रश्न सुटला नाही आणि त्याची मोठी किंमत राष्ट्रवादीला मोजावी लागली होती। आता गेली 2.5 वर्ष सत्तेत असून देखील भाजपला हा प्रश्न सोडवता आला नाही। त्यामुळे हा मुद्दा महापालिका निवडणुकीत देखील गाजणार अशी चिन्ह आहेत। अनधिकृत बांधकामं नियमित केली जाणार असं गाजर पिंपरी चिंचवडकरांना यापूर्वी वेळोवेळी देण्यात आलं। आघाडी सरकारही त्यात मागे नव्हतं। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हा प्रश्न सुटला नाही। त्यामुळे महापालिका निवडणुकीत हा मुद्दा प्रमुख ठरणार अशी चिन्ह आहे। एकीकडे हा प्रश्न सोडवण्यात अपयश आलेलं असतानाही भाजप हा प्रश्न सोडवण्याचा दावा करतेय। सुप्रीम कोर्टामध्ये ज्या काही दुरुस्त्या चालू आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये होतील, परंतु पिंपरी चिंचवडच्या अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे आणि थोड्या दिवसामध्ये तो प्रश्न निकाली लागेल। दुसरीकडे राष्ट्रवादीनं आम्ही हा प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचं सांगत भाजप यावर राजकारण करत असल्याचा आरोप वारंवार केलाय। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरोधी पक्षामध्ये बसलेली, काँग्रेस पण विरोधी पक्षामध्ये बसलेले आहे। विरोधी पक्षाचं या बाबतीमध्ये तुम्हाला जी मदत पाहिजे ती मदत करण्याची आमची तयारी आहे ना। आम्ही त्याच्यामध्ये राजकारण करणार नाही। तुम्ही ज्यावेळेस सत्तेवर नव्हता त्यावेळेस भाजप शिवसेनेने ह्याच्यामध्ये राजकारण केलं। महापालिका निवडणुकांची आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता अनधिकृत बांधकामं नियमित करण्यासंबंधी काही निर्णय होईल अशी शक्यता नाही। त्यामुळे आता महापालिका निवडणुकीत हा मुद्दा पुन्हा गाजणार अशी चिन्ह आहेत। कैलास पुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।